नमस्कार विद्यार्थ्यांनो, आवाज येतोय ना माझा? हे बघा, आता आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातलं पहिली कविता बहु असोत सुंदर संपन्न की महान ही बघितलेली आहे. ती फक्त एक काव्यानंद घेण्यासाठी होती. त्याच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रश्न येणार नाही, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता जो तुमचा पहिला पाठ आहे वेगवशता, हा आपल्याला अभ्यासायचा आहे. इथनं आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात होतीये. बघा, ह्या पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले. मी हा पाठ शिकवताना तुम्ही पुस्तक समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला हा पाठ समजायला सोपा जाईल. बघा, पहिल्यांदा आपण लेखकाची ओळख करून घेऊया. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्म 1927 ते आणि व त्यांचा मृत्यू 2010 साली झालेला आहे. बघा, शिवाजीराव भोसले हे उत्तम वक्ते होते. त्यांच्या व्याख्यानमाला प्रसिद्ध आहेत. त्यांनी वसंत व्याख्यानमाला या नावाने 28 वर्ष व्याख्यानं केलेली आहेत. अतिशय सुंदर वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपली भाषणं केलेली आहेत. तर त्यांचं जागर म्हणून हे जे एक पुस्तक आहे, त्यातल्या खंड 2 मधला हा आपल्याला प्रस्तुत उतार अभ्यासाला आहे. त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकांची नावं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहेत आणि त्यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तसेच फलटणचं श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. बघा, आता ह्या पाठामध्ये त्याने एक वेगळा विषय घेतलेला आहे, वेगवशता. जीवनामध्ये वेगाला अतिशय महत्त्व आहे, पण वेगावर काय असावं, नियंत्रणही असावं, मर्यादित वेग असावा. तो सुद्धा आयुष्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा असतो. जीवनामध्ये पुढे जाताना आपल्याला वेग घ्यावाच लागतो, पण त्या वेगाला काय आहेत, मर्यादा पण असाव्या लागतात. आणि त्याचं एक महत्त्व त्यांनी काय केलेलं आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला हा पाठ अभ्यासायचा आहे. बघा, काय म्हणतात लेखक, आपण पाठाला सुरुवात करूया. वेग हे गतीचं रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ ती स्थिर राहतात. एरवी गतीपैती अगतिक होतात. कारण काय आहे, जो थांबला तो संपला, अशी आपली काय आहे, एक म्हणच आहे. आणि म्हणून जीवनामध्ये थांबून उपयोग नाही, आपल्याला पळावंच लागतं. जीवनामध्ये काहीतरी करण्यासाठी आपल्याला पळणं, आपल्या जीवनाला वेग देणं हे गरजेचं आहे. ते आपल्या जीवनाचं काय आहे, ते काय आहे, गरजच आहे. आणि म्हणून इथे लेखक काय म्हणतात, वेग ही गतीचं रूप आहे. गती येते जीवनाला, स्थिर राहू शकत नाही आपण. वाहतं पाणी असेल तरच ते काय होतं, स्वच्छ राहतं. तसं आपल्या जीवनामध्ये जर आपण पुढं गेलो आणि आपल्या जीवनातल्या कुठल्याही कार्याला आपण जर वेग दिला तर आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. नाहीतर अन्यथा आपण जर आहे तेच तिथं स्थिर राहिलो तर मात्र काय होतं, सगळं संपल्यासारखं होतं. आणि म्हणून जीवनामध्ये वेग हा अतिशय महत्त्वाचा आहे. पण हे सांगत असताना लेखक काय म्हणतायत की आपलं जीवन हे जे काय आहे ह्याच्यामध्ये गती ही महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये जीवनचक्र आपलं कसं चालतं, थांबणं, चालणं आणि धावणं. थोडा वेळ आपण विश्रांतीसाठी थांबत असतो, त्याच्यानंतर आपण आपल्या कार्यासाठी पुढं जाण्याचा म्हणजे चालण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपण काय करतो, वेग घेतो, म्हणजेच धावत असतो. हे एक जीवनचक्र आहे. हे जीवनचक्र काय आपल्याला यशस्वी करण्यासाठी मात्र ह्या क्रिया कराव्याच लागतात. आणि मग आपल्या विचारांनाही गती असते आणि विचारांना जेव्हा गती येते त्याला आपण प्रगती म्हणतो. की आपण यशस्वी झालो असं कधी म्हणतो की आपल्या विचारांमध्ये. मग ही विचारांमध्ये प्रगती कधी येते, शिक्षणात नाही येते, तुमच्या ज्ञानात नाही येते. जेव्हा तुमच्या ज्ञानामध्ये विचारांमध्ये काय आहे अधिकची माहिती येते त्यावेळेस काय होतं, तुमच्या विचारांना एक गती प्राप्त होते. त्याला लेखक प्रगती असं म्हणतात. ती विचारांची गती असते आणि जेव्हा ह्याच गतीला दिशा असते, बघा योग्य दिशा, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रगती ही संज्ञा पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगतीला जाते. बघा, दिशा असतात पण त्या योग्य असाव्या लागतात. जर चुकीच्या दिशेने जर तुम्ही गेला तर मात्र काय होतं, जीवनामध्ये तुम्हाला अधोगतीला जावं लागतं. तिथं तुम्ही वेग घेऊन किती वेग घेतला आणि तुम्ही त्या दिशेने चाललाय, पण ती जर दिशा चुकीची असेल
तर मात्र तुमची प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे वेग घेताना सुद्धा तो योग्य आहे का, योग्य दिशेने आपण चाललो आहोत का, हे बघावं लागतं. नाही तर मात्र काय होतं, आपला वेग सुद्धा आपल्याला काय करत असतो, वर जाऊन देत नाही, तो सुद्धा अधोगतीला नेतो. आणि म्हणून आजच्या जीवनामध्ये जरी वेगाला महत्त्व असलं तरी सुद्धा काय आहे, आपल्याला त्याची दिशा सुद्धा योग्य ठरवावी लागते. आणि जेव्हा तो माणूस घरामध्ये थांबतो तेव्हा तो काय असतो, स्थिर असतो. पण जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा मात्र काय आहे, त्याला गतीसाठी अगतिक व्हावंच लागतं. म्हणजे वेग हा जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, हे आपल्याला पहिल्यांदा लेखकाने समजून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे अरे आश्चर्य वाटतं. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आज तुम्ही बघताय, आज सर्रास प्रत्येकाच्या घरी काय झालेले आहेत, वाहनं आहेत. वाहनांशिवाय पर्याय नाही. कुठलंही तुम्हाला काम करायचं असेल तर आपल्याला वेळ वाचविण्यासाठी काय करावं लागतं, वाहनांची आवश्यकता असते. मग ही जी भिरभिरणारी जी वाहनं आहेत आपण जी बघतोय बाहेर, ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांना जगप्रवासही केला लोकांनी, पण आजच्या एवढी अवखळ वाहनं कुठेही दिसत नाही. आपण म्हणतोय आज आपण प्रगती केली आहे, आज आपला देश काय आहे, विकसनशील आहे. विकासाकडे तो काय करतोय, धाव घेतोय. आणि ह्या धावेमध्ये काय केल्यात, अनेक गोष्टी काय आहेत, नवनवीन आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाहन, आज आपल्याला कुठेही जायचंय तर मात्र वाहनांचा उपयोग करावाच लागतो वेळ वाचविण्यासाठी, कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. पूर्वी वाहनं नव्हती, प्रवास लोक कमी करत होते. पण आज मात्र काय आहे, तुम्ही स्थानिक स्तरावर न जाता दूरपर्यंत काय असतात, तुमचे व्यापार असतात, व्यवसाय असतात, आणि त्यासाठी मात्र काय आहे, तुम्हाला वाहनांची गरज असते. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. चालण्याची सवयच आपली कमी झालेली. आज चालायला नकोय, कारण चालण्यामध्ये वेळ जातो, एवढा वेळ आपल्याकडे नाही आता. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्त काय करायचं असतं, मिळवायचं असतं. आणि त्याच्यासाठी मग आपण काय करत असतो, वेळ वाचविण्याचे अनेक उपाय शोधत असतो. त्याच्यामध्ये वाहन, तुम्ही घरातनं बाहेर आला की दारात तुम्हाला वाहन लागतं, त्या वाहनावर आरूढ व्हायचं आणि मात्र काय करायचं, कामं करायची. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला आणि दवाखाना हा दूर कुठल्या तरी दिशेला. म्हणजे सगळीकडेच काय आहे, सगळीकडे आपलं काय एखादं ठिकाण आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला जायचं नसतं. वेगवेगळी ठिकाणं गाठायची असतात आणि ती वेगवेगळ्या दिशेला असतात. हे बघा, पुढं आपण कंटिन्यू करूया. थोड्या वेळ मी थांबले होते. आता पुढं बघा, आपण बघत होतो की गतीविषयी आपण बघतोय, जीवनामध्ये वेग किती महत्त्वाचा आहे. जीवनाची ही जी टोके आहेत ही साधणार कशी, कारण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळी कामं असतात आणि ती सगळे आपल्याला कमी वेळांमध्ये करायची असतात. आणि म्हणून आपल्याला काय असतात, वाहनांची गरज असते. शेवटी गती ही आपल्याला घ्यावीच लागते जीवनामध्ये. यथाप्रमाण गती ही काय आहे, गरज आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. बघा, गती घ्यायची आहे, पण त्या गतीला सुद्धा काय असावं लागतं, योग्यता असावी लागते. जर तुम्ही त्या गतीला अप्रमाण दिलं, अवास्तवता दिली आणि अनावश्यक जर गती तुम्ही जीवनामध्ये घेतली तर ती काय होते, एक विकृती होते. आणि म्हणून आपण बघतोय की जे अपघात होत आहेत किंवा काय काय बऱ्याच गोष्टी, घटना घडत आहेत. मग ह्या घटना कशांमुळे घडत असतात, तर ह्या कारणांमुळं. मग ह्या 3 जे गोष्टी आहेत, अप्रमाणता, म्हणजे तुम्ही वाहन चालवताना सुद्धा काय असावं लागतं, प्रमाणता असावी लागते. म्हणजे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित, काय त्याचा वेग असेल तो मर्यादित ठेवून. अवास्तव फिरणं आणि अनावश्यक गरज असताना उगाचच गती देत राहायची जीवनाला, ह्या विकृती आहेत, त्या नको आहेत. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग आपल्याला जीवनाला असावा. त्यापेक्षा जर अधिक वेग जर तुम्ही घेतला तर मग तर त्याला काय म्हटलेलं लेखकांनी अक्षम्य आवेग, तो आत्मघातकी ठरतो. तो काय आहे, तुमचं जीवन संपवू शकतो किंवा दुसऱ्याचं सुद्धा, आणि ते आपल्याला नको आहे. बघा, आता लेखकांनी काय केलेलं आहे, अमेरिका आणि भारत यांची तुलना केलेली आहे. अमेरिका हा एक प्रगत देश आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. आज आपण बघतोय, आज कोरोनाचा हा जो काळ आहे, या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा कुठला देश आहे तर अमेरिका आहे. ते प्राधान्य आर्थिकतेला देत आहेत.
आणि म्हणूनच काय केलेलं आहे त्यांनी, आपल्या आपल्या भारत देशाने प्राधान्य काय केलेलं आहे, आपल्या माणसांना दिलेले. आज आपल्याकडं काय आहे, माणसांची काळजी ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण किती लवकर भारताने लॉकडाऊन जाहीर केलेला होता, तसं अमेरिकेने तो इतका काळ ठेवलेला नव्हता. कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या ते जास्त महत्त्व देतात त्यांच्या देशाला, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडं रुग्णसंख्या झपाट्याने वाढते. हा फरक आहे. मग हा जो प्रगत देश आहे, अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसं किती वेगाने पळत असतील बघा. त्यांच्या दृष्टीने वेग हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यांच्या जीवनामध्ये. मग त्यांचं घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते त्यांच्याकडे. तर प्रत्येकाकडे वाहनं आहेत. एक तर शिवाय त्यांच्यामध्ये रस्ते कसे आहेत, रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आणि एकमार्गी त्यांचे रस्ते असतात. म्हणजे आपण ज्याला तुम्ही काय म्हणता त्याला, एकाच मार्गाने जाणं, एकाच बाजूनी जिथं काय आहे दुतर्फा वाहनं चालू नसतात, एकाच ठिकाणी काय म्हणतो रस्ते चालू असतात, अशी तिथं काय असतात त्यांच्याकडे ती सुविधा आहे. घरे, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. म्हणजे बघा त्यांचं खूप लांब लांब असतात सगळ्याच गोष्टी. जवळच्या जवळ सगळे असं सहसा काहीच त्यांच्या इथं मिळत नाही, आणि त्यांना गरज आहे. आणि म्हणूनच मात्र काय आहे, तिथं आपल्याला वाहनं सर्रास वापरताना दिसतात. यातून माणसांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यांच्यामध्ये काय, आपल्या भारतामध्ये जेवढी माणुसकी आहे किंवा आपल्या भारतामध्ये जो जिव्हाळा आहे तो आपल्याला इतर देशांमध्ये बघायला मिळत नाही. आणि त्यांची लोकसंख्या सुद्धा कमी आहे आपल्या मानाने. त्याच्यामुळे तिथं माणसांमध्ये दुरावा आहे. ते फक्त कामालाच प्राधान्य देतात. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय तिथं घेतला जातो. तिथं मात्र काय, त्यांचं जीवन अतिशय वेगवान आहे. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असतेच. बघा तरुणाई काय, आपल्याला आपण म्हणतो किती मुलं फास्ट गाडी चालवतात काय, म्हणजे आपल्याला त्यांना बघून सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. म्हणजे मुलं ही काय असतात, त्या वेगामध्येच काय असतात, बेहोश झालेली असतील. म्हणजे वेग, अतिशय जोरदार वेग असा त्यांना काय वाटत असतो, आपल्या जीवनाचा आनंद वाटत असतो, आणि त्याच्यामध्येच ती तल्लीन असतात. ही सगळी रूपरेषा आपल्याला कुठं बघायला मिळते, अमेरिकेच्या देशामध्ये बघायला मिळते. आता आपल्या भारतीयामध्ये काय बघा, भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडं अंतर कमी आहेत, आपल्याला जागे मिळतं. अगदी दुकान काय आपल्यापासून 10 किलोमीटर लांब नसतं, किंवा शाळा कधी कधी स्थानिक स्तरावरच आपण जवळच्या शाळांमध्येच मुलांना घालत असतो, जेणेकरून आपल्याला शाळा जायला सोयीस्कर पडेल असं. म्हणजे शक्यतो आपल्याला जे काय हवे ते अतिशय लांबच्या अंतरावर नसतं. आपल्याकडं अंतर कमी आहेत, जे आपल्याला वस्तू पाहिजेत ती. माणसं खूप आहेत आणि आपल्या इथं लोकसंख्या जास्त आहे, आणि कामही आपल्या इथं फारशी नाही आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण जे प्रगत म्हणतो की नाही अमेरिकेला, त्या माणसाने आपण आपल्या देशाला काय म्हणतोय, आपला विकसनशील आहे. म्हणजे विकासाकडे काय त्याची पाऊलवाट चालू आहे. हळूहळू आपण काय करत असतो, गती घेतोय. मग ही जी जीवनाची टोकं सहज आपल्याला साधता येतात. आपल्याकडे अवघड असं काही नाही, सहज आपण साध्य करू शकतो. थोडी त्वरा करावी लागते, म्हणजे थोडंसं आपल्याला काय लागतं, जीवनामध्ये पळावं लागतं. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी आपली स्थिती नाहीये की आपल्याला अतिशय जोरात पळलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला काय साध्य होणार नाही असं नाहीये. आपण थोडी जरी हालचाल केली तरी आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी त्या आपण मिळवू शकतो. मुंबईसारखं विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. आता मुंबईमध्ये तुम्ही बघताय ते एक व्यापारी नगर आहे. व्यापाराच्या दृष्टीने मुंबई शहराला काय आहे, प्राधान्य आहे, आणि त्याच्यामुळे तिथं लोकसंख्या जास्त आहे. लोक अनेक व्यापार करायला, उद्योग करायला मुंबईसारख्या शहरांमध्ये काय करतात, धाव घेत आहेत. त्याच्यामुळे तिथं आपल्याला गाड्यांनी भरलेलं तर काय आहे, नगर दिसते. गाड्या रुळावरून चालतात. सगळ्यात जास्त मुंबईमध्ये कुठलं वाहन आहे तर ट्रेन, लोकल 1-1 मिनिटाला लोकल आहे त्यांच्या इथं, आणि सगळे प्रवास काय लोकलनीच करतात. त्याच्यामुळे लोकलची गर्दी आपल्याला मुंबईमध्ये भरपूर बघायला मिळते, आणि त्यात भरकटणे फारसं नसतं. त्याच्यामुळे वेग तुमच्या हातात नाहीये. तुम्ही त्या रेल्वेमध्ये चढला तर तुम्ही काय करत असता, आपलं धावणं तिथं थांबवता, थोडं स्थिर होता त्या लोकलमध्ये, आणि तो वेग मात्र काय आहे, ती लोकल स्वतः धारण करते, ती मात्र पळत असते, आणि तुम्ही थोडा वेळ काय होता, स्तब्ध राहता. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अडचण काय आहे, लोकल आहे ती तिच्या मार्गाने पळते, तिच्यामध्ये कुठलाही अडथळा नाही. पण रस्त्यांवर आपल्याला गर्दी 2 चाकी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर यांची दिसते.
त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. बघा, गरज आहे आपल्याला, म्हणजे वाहनांची गरज आहे, ती चालवली पाहिजे, ती चालवू नका असं आपल्याला इथं म्हटलेलं नाहीये. ती गरजेची आहे. आपल्याला आपल्या कामामध्ये जर वेग घ्यायचा असेल, वेळ वाचवायचा असेल, तर आपल्याला ह्या वाहनांचा उपयोग करावाच लागतो. परंतु बघा, त्याचे काही नियम आहेत, वाहनांचे काही नियम आहेत, ते पाळणं गरजेचे आहे. ते जर तुम्ही पाळले नाही तर मात्र काय आहे, कोणतीही घटना घडू शकते. आणि म्हणून त्याचा वेग मर्यादित ठेवणे आपल्या हातामध्ये. आणि म्हणून तुम्हाला शिकवलं जातं, लायसन का दिलं जातं, तर त्याचे काही नियम असतात. ते नियम तुम्हाला शिकवले जातात की टू व्हीलर चालवताना काय नियम आहेत, किती किलोमीटरच्या किंवा किती तुमचा वेग असावा गाडीचा, हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जातं. नाही तर तुम्ही बेभान होऊन चालवणं, ह्याला अर्थ नाही ना. तरुण मुलं कशी वेडीवाकडे गाड्या चालवत असतात, कुठल्या आदनं मधनं फिरायचं, त्यांना काहीतरी आनंद त्याच्यामधनं मिळत असतो. कारण त्यांना काय असतं, त्यांचं जे जीवनच असतं तसं, म्हणजे त्या जीवनामध्ये त्यांना काय आहे, अतिशय मोकळं असं श्वास त्यांना त्यांच्या जीवनामध्ये घ्यायचा असतो. आणि म्हणून मात्र ती बेभान होऊन गाड्या चालवत असतात. पण हे जे दुष्परिणाम आपण अनेकदा ऐकतो की काय झालेलं आहे, किती अपघात होतात. म्हणजे तुमचा जर वेग तुम्हाला जर कंट्रोल करता नाही आला तर काय होऊ शकतं, तुम्ही तुमचं जे मिळालेलं अतिशय सुंदर आयुष्य जीवन आहे, हे सुद्धा संपुष्टात येऊ शकतं. आणि ते आपल्याला व्यवस्थित प्रमाणे त्याचा आनंद जर उपभोगायचा असेल तर आपल्या वाहनांवर आपल्याला काय केलं पाहिजे, मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. वाहनांचा उपयोग आपल्याला या दोन गोष्टींसाठी, वेळही वाचवायचा असतो आणि श्रम म्हणजे कमी कष्टामध्ये तुम्ही काय करत असता, सहज तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही जात असता. पण अनेकदा असं घडतं की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते. आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे काय करतात, वाहनांच्या आहारी जातात. आता वेळ आहे, चला आता आज वेळ, चला आपण एक फेरफटका मारून येऊ, पण तो चालत नाही गाडीवरनं. असं आपलं असतं. मुलांना कसं असतं, गाडीवरनं इकडं फिरून ये, तिकडनं फिरून, उगाचच गावातनं फिरून ये, मग कुठेतरी कासपठारावर जाऊन या किंवा ठोसेघरला जाऊन या, अशी मुलांची काय असते, प्रवृत्ती असते. म्हणजे वेळ वाचविण्यासाठी मुलं काय करत असतात, परत वाहनांच्याच आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहनेच माणसांवर स्वार होतात. आता ह्या ओळीचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे की आरंभी माणसे काय होतात, गरजेसाठी कामापुरतं काय करतात, गाडीवर स्वार होतात, म्हणजे गाडीवर बसतात किंवा गाडीचा उपयोग करतात. पण गाडीची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की काही जरी काम नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करता, फिरून येता, चला इकडनं कुठनं तरी जाऊन येऊ, काय नसलं तरी चल बघून तरी येऊ काय चाललंय काय नाही. एवढा लॉकडाऊन होता, लॉकडाऊनमध्ये तुम्हाला बंदी घातली होती की फिरू नका, कारवाई केल्या जात होते, पोलीस टप्प्याटप्प्याने प्रत्येक चौकांमधनं उभे होते, तरी सुद्धा मुलं सापडायची, उगाचच फेरफटका मारून यायचं. म्हणजेच काय झालेलं असते, गाडी तुमच्यावर, वाहन तुमच्यावर स्वार झालेलं असतं. म्हणजे त्याचं एक भूत, एक त्याची एक बेहोशी तुमच्यामध्ये काय झालेली असते, निर्माण झालेली असते. आणि म्हणून मात्र काय करत असता तुम्ही, पळत असता. तर तसं नाहीये. तर लेखक काय म्हणतायत की वेगाची गरज आपल्याला जीवनामध्ये आहे, पण त्याच्या अधीन तुम्ही होऊ नका. कामापुरता आणि कामासाठी वाहन आटोक्यात राहील एवढाच वेग आणि तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. जीवनाला अर्थ देणंही महत्वाचं आहे, नुसतं जगायचं नाही आपल्याला. तर जीवन जगत असताना सुद्धा काय करायचे, आपल्याला संयम हा अतिशय महत्वाचा आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा, अध्यात्मामध्ये संयम शिकवला जातो. आज तुम्ही मेडिटेशन करता म्हणजेच काय असतं की तुम्ही तुमच्या भावनांवर, इच्छांवर तुम्हाला काय संयम राखता आला पाहिजे. उगाचच एखादी गोष्ट अतिशय म्हणजे तुम्ही उत्साहाच्या भरामध्ये करायला जाता तर त्याच्यामध्ये नुकसान होतं. म्हणून कुठल्याही गोष्टीवर काय असावा, तुमचा ताबा असावा, संयम असावा. तसंच वाहनांच्या बाबतीत सुद्धा आहे. जर वाहनं तुम्ही आटोक्यात चालवली, वेग त्याचा आटोक्यात ठेवला तर तुमच्या जीवनाला काय आहे, हे जर तंत्र तुम्ही अनुसरलं तर तुमचं जीवन अर्थपूर्ण होईल वेगाच्या दृष्टीने. आणि तुमचं जीवन प्रत्यक्ष जगत असताना सुद्धा तुमचा जो वेग आहे तो सुद्धा तुम्ही काय केला पाहिजे, मर्यादित ठेवला पाहिजे. आपलं जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे, वाहनांचा वापर करायचा आहे. म्हणजे वाहन ही तुमच्यासाठी आहेत, तुमच्या गरजेसाठी आहेत, त्याच्या अधीन तुम्ही होऊ नका. प्रत्यक्षात घडतं ते वेगळं असतं. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी तुम्ही काय करत असता, कर्ज काढून वाहनं घेता. काय गरज आहे का? जर आपली परिस्थिती नसेल आणि आपल्याला नाही गरज आहे वाहनांची,
तर काय आवश्यकता नाही आहे गाडी घेण्याची. पण मुलांना आज काय झालेलं आहे, आज तुम्ही बघताय, आज त्या बाईक घेतात बघा, 1-1 लाखाच्या बाईक घेतल्या जातात. काय गरज आहे, ज्याची वेग सुद्धा कमी असतो, नुसतं प्रदर्शन करण्यासाठी. नाही, आम्हाला दाखवायचं असतं की आमची किती म्हणजे आमच्याकडे एवढी गाडी आहे, मग मी त्याच्यावरनं फेरफटका मारून आलो. त्याच्यामध्ये मुलांना एक आनंद मिळत असतो आणि म्हणून आईवडिलांच्या मागं लागायचं. तर त्या गाड्यांची नावं तुम्हालाच माहिती, म्हणजे आमच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त माहिती आहे. आज ती पूर्वे ह्याच्या गाड्या होत्या बघा, अशा फटफटी असायच्या. त्याचं आता नवीन गाड्या निघालेल्या आहेत. 1-1.5 लाख ज्या गाड्यांची टू व्हीलरची किंमत आहे, ती फक्त एक फॅशन म्हणून वापरली जाते. आवश्यकता त्या गाडीची काहीही नाही आहे. मुलांना एक फॅशन, त्या गाडीवर बसून मिरवणं, म्हणजे हे काय झालेलं आहे, ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी मुलं काय करत असतात. आणि मानसिक स्पर्धा, काय आमच्याकडं आम्ही सुद्धा घेऊ शकतो, हे काय झालेलं आहे, एक फॅशन झालेली. म्हणजे कर्ज काढायचं, आमच्याकडे पैसे नाही तरी कर्ज काढून ते वाहन घ्यायचं. आणि पालकसुद्धा विद्यार्थ्यांना जाऊ दे, मुलांना काय, आपला 1-2 आहे, जाऊ दे, आपण नाही इच्छा पूर्ण, आपण नाही केली इच्छा, निदान आपल्या मुलांच्या तरी इच्छा पूर्ण कराव्या, ह्या दृष्टीने त्यांना ती घेऊन देत असतात. म्हणजे कोणतेही महत्त्वाचं काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफाटका मारून आणणं, ह्याच्यामध्ये काही जणांना काय वाटत असतं, एक आनंद मिळत असतो. नाही आणा, तुमच्या पत्नीला तुम्ही फिरून आणणं गरजेचं आहे की, पण उगाचच काय गरज नाही, चला वेळ आहे आणि आता आपण फिरून येऊया. अशी सुद्धा काय आपल्याला बरेच बघायला मिळतात, अशी जोडपी बरीच बघायला मिळतात. पण आहेच वाहन, तर 4-6 मैलाचं एखादं निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी माणसं का जात नाहीत. एखादा लक्ष्मी रोड, आता इथं त्यांनी पुण्याचं उदाहरण दिलेलं आहे की लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रोड, म्हणजे जीएम रोड आहे बघा पुण्यामध्ये शिवाजीनगरला. तिथं सुद्धा ही माणसं उगाचच फिरताना दिसतात, तिथं फिरत बसतात. पण देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी, म्हणजे जी देवाची मंदिरं जिथं आहेत तिथं मात्र ही लोक जाताना दिसत नाहीत. आता त्यांनी पुण्याबरोबर वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येऱ्याजरा कशासाठी घालायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहे. आणि म्हणून आजकाल ट्रॅफिक काय होतं, जाम होतं. पुण्यात तर तुम्ही बघितलंय, सर्रास प्रत्येकाच्या घरटी जेवढी माणसं आहेत तेवढी वाहनं आहेत. आणि सगळ्यांकडे गाड्या असल्यामुळे काय, सगळ्याच गाड्यांमध्ये, पुण्यामध्ये लोकल ट्रेन वगैरे एवढ्या नाही आहेत, बस वगैरे आहेत, पण शक्यतो प्रत्येकजण आपापल्या वाहनांमधनंच काय करतो, प्रवास करतो. त्याच्यामुळं पुण्यासारख्या शहरांमध्ये, जी मोठमोठी शहरं आहेत, तिथं आपल्याला ट्रॅफिक काय आहे, कायम असतं, काय असतं, जाम झालेलं असतं. म्हणजे तिथे ते बघायलाच मिळतं, इतकं ते ट्रॅफिक जाम असतं हे वाहनांमुळे. म्हणजे गरज नसलेला सुद्धा माणूस बाहेर पडतो फेरफटका मारून यायला. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला वाहनांची गर्दी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दिसते. वाहने कशासाठी आहे, वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नाही, ही आपल्या लक्षात येत नाही. त्याचा वेग बेताचा असणं अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचं कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? बघा, म्हणजेच वाहनांचा काय आहे, वेग मर्यादित असावा असं वारंवार काय करतात लेखक, आपल्याला ही वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतायत. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो, बरोबर आहे. जर वेग वाढला तर आपल्याला सुद्धा कंट्रोल करणं काय होतं, अवघड होतं. आणि म्हणून वाहनांचा वेग नेहमी काय असावा, मर्यादित असावा, जेणेकरून आपल्याला तो काय आहे, पटकन त्याचा ताबा मिळवता आला पाहिजे. जर अनकंट्रोल झाला तर ॲक्सिडेंट होऊ शकतात. पुढचं वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. ओव्हरटेक करायला जातो आपण, नाही ते गाडीला मागं टाकायचं आहे आणि मला पुढं जायचं आहे, मग ते ओव्हरटेक करायला गेल्यामुळं काय होतं, अनेकदा काय होतात, अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. ट्रायव्हल्स आपल्याला बघायला मिळतात आणि कितींदा आपण ऐकतो की ट्रायव्हल्सचे अपघात झालेले असतात. म्हणजे त्या जर चालकाचा त्या गाडीवरचा ताबा सुटला तर त्याला ती गाडी कंट्रोल करता येत नाही, मग दऱ्यांमधनं ह्या गाड्या खाली पडतात. म्हणजे विनाकारण काय आहे, त्याच्यामध्ये बसणाऱ्या प्रवाशांचे जीव मात्र काय आहेत, धोक्यात येतात. आणि म्हणून
का आहे भरधाव ही ठीक आहे ना, तुम्हाला आवड आहे, हे आहे, सगळं आहे. अरे पण तुम्ही जीवनाची सुद्धा काय सत्यता इथं काय केली पाहिजे, पाहिली पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेने आपल्याला उडूशी वाटतं आकाशात. उडूशी वाटत असलं म्हणून काय तुम्हाला उडता येणार आहे का? कुठेतरी आपल्या काही इच्छांना सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, आळा हा घालावाच लागतो. आणि म्हणून भरधाव गाडी चालवणं हे चुकीचं आहे. आणि रात्रीच्या वेळेस तर ती चालूच नाही, रात्रीचा प्रवास शक्यतो करूच नाही. पण ह्या रात्रीच्या ज्या गाड्या आहेत पळणाऱ्या, त्या इतक्या असतात की त्या वेगाने प्रवास करून त्यांना असं वाटत असतं की आम्ही कमी वेळामध्ये किती अंतर गाठू. महत्त्वाची कामं दरवेळी त्यांना असतातच का? नसतात. तर ते आपण वेग काय केलेला आहे, या वाहनांचा वेगच आपण एक जीवनाचा अर्थ ठरवून टाकलेला आहे. मग वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. व्यग्रता म्हणजे काय? व्यग्र म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये किंवा त्यामध्ये काय होतं, तुम्ही तुमचं जे चित्त आहे ते अस्थिर होऊन जातं. डोळ्यांवर, मनांवर, आपल्या शरीरावर काय होतं, एक ताण येतो. शरीरभर एक काय होतात, अनावश्यक स्पंदनं म्हणजे एक दुखणं शरीरामध्ये, काय असं वेगवेगळी तुम्हाला वेदना होऊ लागतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. म्हणजे जर तुम्ही वाहनांचा जर वेग वाढवला तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर किती होत असतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बरेच जणांना काय मानेचे बेल्ट लागतात, म्हणजे ते सारखं ते गाडीवर बसून हादरा बसून सुद्धा तुमचे मणके काय होतात, पाठीचे कमकुवत होतात, अगदी मानेपर्यंत येतात. मग तुमची मान सुद्धा दुखू लागते. तुम्हाला मानेला कमरेला पट्टा लावावा लागतो सारखे हादरे, कारण रस्ते सुद्धा आपले नीट नसतात. ते खडबडीत रस्ते असल्यामुळे त्याच्यावर गाडी हिंदकळून सुद्धा काय होतं, आपल्या शरीराची वाट लागते. बसणं, उठणं, चालणे, उतरणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे, वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण काय करत असतो बघा, शरीराला वेग देणं हे तुम्ही निसर्गाच्या काय आहेत, विरोधात चाललाय. तुमची स्थिरता हा तुमचा निसर्ग आहे, म्हणजे तुम्ही थांबला आहात हे निसर्ग आहे. पण तुम्ही जेव्हा तुमच्या शरीराला वेग देत असता, तो जर अमर्यादित झाला, त्याच्यावर तुम्हाला ताबा मिळवता येत नाही. तो निसर्गाच्या विरोधात आहे, निसर्ग सुद्धा त्याला काय करू शकत नाही. आणि मग आरोग्याची हानी आपण करून घेतो. वाढता वेग म्हणजे ताण. बघा, वाढता वेग म्हणजे तुम्ही जेवढं काय करत असता, कधी कधी बघा ज्यांना बीपीचा वगैरे त्रास आहे त्यांना अगोदर सांगितलेलं असतं. म्हणजे अशा बऱ्याच बघा बागा असतात किंवा डिझनीलँड वगैरे येतं, तिथं अशा पण पाळणे वगैरे बघतो मोठमोठी. तर त्या पाळण्यांचा वेग किंवा वर खाली होणं हे जोरात जोरात व्हायला लागलं तर काय होतंय का, त्याच्या पोटात गोळा येतो. हा पोटात गोळा का येतो, वेग वाढल्यामुळे. म्हणजे त्या खेळाचा किंवा त्या गाडीचा जे काय असेल त्याचा जर वेग वाढला तर ते काय होतं, निसर्गाच्या विरोधात तुम्ही चाललेला असता. म्हणजे शरीर सुद्धा काय आहे, निसर्गाच्या विरोधात गेल्यावर ते तुम्हाला मग काय करत असतं, साथ देत नाही, प्रतिसाद देत नाही. आणि मग अनेक आजार काय होतात, आपल्याला बळावतात. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर व्यवस्थित राहायचं असेल तर मर्यादित वेग असणं अतिशय गरजेचं आहे. मग तो तुमच्या जीवनाला असू द्या, तुम्ही चालवणाऱ्या वाहनाला सुद्धा असला पाहिजे. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठं. आपले स्वस्थ आणि स्वस्थता हेरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला जीवन कसं आहे, सुंदर जगायचंय. उगाचच ओबडधोबड जीवन आपल्याला जगायचं नाही की नुसतं पळत सुटायचं ध्येयाच्या मागं. ध्येय आपल्याला सगळ्यांनाच गाठायची, महत्वाकांक्षा प्रत्येकालाच आहे. पण ती महत्वाकांक्षा गाठताना मात्र काय आहे, आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर संयम असावा लागतो. बेभान होऊन द्यायचं नाही कुठल्या गोष्टीला, तरच आपण काय आहे, योग्य प्रकारे कर्तव्य पार पाडतो आहोत हे सिद्ध होतं. उगाच भावविवश होऊन वेशवश होऊ नये. उगाचच भावनेच्या आधारे आहारी जायचं आणि वेगाच्या मागं पळायचं, याला अर्थ नाही. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. तुम्ही उगाचच एखाद्या ध्येयापर्यंत, मला नाही कमी वेळामध्ये एवढं मला साध्य केलंच पाहिजे, आणि जर तुम्ही त्याच्या मागं धावत राहिला तर मात्र काय आहे, तुम्ही तिथपर्यंत तर पोचत नाही, पण उलट काय होतो, आपल्या जीवनाचा अंत होतो किंवा तुमच्या भावनांचा, सगळ्याच गोष्टींचं काय होऊन जातं, अस्वस्थता, आणि थांबतं ते सगळं. म्हणजे काहीच तुम्ही साध्य करू शकत नाही. म्हणजे तुम्ही वेगाच्या मागं पळून
तुम्हाला जे साध्य करायचे ते तर होत नाहीच, आणि मात्र काय होतं, तिथपर्यंत पोचण्याच्या अगोदरच आपला अंत होतो आणि ते नकोय. आणि म्हणून शिवाजीराव भोसले काय सांगतायत की जीवनामध्ये वेगाला अतिशय महत्त्व आहे. वेगवशता, वेगाबरोबर त्या वेगाचा संयम आपल्याला ठेवता आला पाहिजे. वेगावर काय आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. आणि तुम्ही चालत राहा, थांबा असं त्यांनी सांगितलेलं नाहीये. गती ही काय आहे, आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपल्याला जायचंच आहे, आपल्याला थांबायचं नाहीये. मात्र भरधाव नाही, आपल्याला चालायचे ते कसे, जी तुमची तुमची मर्यादा बघून तुम्हाला वेग घ्यायचा आहे, की मी आज कुठपर्यंत पोचू शकतो, की मी किती वेग घेऊ शकतो. पण मला त्याला काय करायचं आहे, सोडून द्यायचा नाही, ताबा सोडायचा नाही. माझ्या ताब्यामध्ये जेवढा वेग आहे तेवढ्या मर्यादेमध्येच मी काय करणार आहे, वाहन आणि माझं जीवनसुद्धा मी चालवणार आहे. म्हणजे माझ्या जीवनाचा वेगसुद्धा मला तेवढाच घ्यायचा आहे जेवढा मी घेऊ शकतो. मला थांब म्हटल्यावर मला थांबता आलं पाहिजे तिथं. नाही तर ते थांब म्हटलं तर मी थांबू शकत नाही, अनकंट्रोल झाले माझ्या हातातनं, असं होता कामा नये. म्हणूनच पाठाला नाव आहे वेग वशता. वशता म्हणजे वेगावर आपल्याला काय वश मिळवता आला पाहिजे, म्हणजे ताबा मिळवता आला पाहिजे. वेग हा माझ्या हातामध्ये असला पाहिजे. मी पळतोय, मला गरजेचं आहे पळणं, नाही पळलं तर मी नाही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत. पण ते पळत असताना तो वेग मात्र काय माझ्या हातामध्ये आहे. जिथं मला थांबण्याची गरज आहे तिथं मी थांबू शकतो सहजतेने. तिथं मला अतिशय ताण घेऊन किंवा अतिशय ओढून ताणून मला थांबावं लागतं असं नाहीये. सहज माझ्या वेगावर मला काय आहे, नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. तो जीवनामध्ये असणारा वेग महत्त्वाचा आहे, असं या प्रस्तुत पाठामध्ये काय केलेले लेखकाने सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा जो आपला पहिला पाठ आहे वेग वशता, हा इथं काय होतोय, संपतोय. आता मी जे हे तुम्हाला सांगितलेले आहे पुस्तक समोर ठेवा आणि मी सांगितलेल्या मी जे काय आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही पाठ समोर ठेवून काय करा, ऐका, जेणेकरून हा पाठ तुम्हाला योग्य प्रकारे समजेल. आणि पाठाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही सोडवायचा आहे ह्याच्यावरनं. आणि जर तुम्हाला काय अडचण आली तो सोडवा आणि काय करा, माझ्या व्हॉट्सअपला तो टाका, म्हणजे मी तो तपासेल. कारण आपल्याला ह्याच्यावर प्रश्न येणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपली कृतीपत्रिका आहे, कृतीपत्रिकेनुसारच तुम्हाला प्रश्न पडणार आहेत. त्याच्या अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पडतात. हे प्रश्न तुम्ही सोडवा आणि